हॅलो 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 चेक टेस्ट हॅलो 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 हॅलो. यावेळेला मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला समोर पंच केलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेतला आणखीन एक दिमागदार सिक्सर, आणखीन एक युवासेना चषक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो प्रीतम मनोहर परबच्या बॅटमधून. पण पाहतोय विक्रोळी परत एकदा उडवलाय. याही वेळेला मात्र कुठे जाईल बॉल याच्याकडे सर्वांचं लक्ष. बॉल मैदान मात्र यांचा विक्रोळी आणि दुसऱ्या बाजूला विकीजी कांधारी, अर्जुनजी कांधारी यांचा कांधारी किंग्स बँड्रा. यावेळेला फ्लॅट शॉट आणि हा 2 धावांचा फटका येतोय प्रीतमच्या पर्यंत. या दुसऱ्या ओव्हरच्या 5 बॉलचं विश्लेषण आणि या वेळेला मात्र बॉल हवेत आहे, बॅनरवरती जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा दिलेश देवरुखकर त्या ठिकाणी बॅनरवरती. बॉल ओव्हरपिच चेंडू परत एकदा मात्र या वेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला भिरकावलाय प्रीतम. पुन्हा एकदा निलेश, आपटलेला बॉल बॅटची आउटसाइड एज घेऊन गार्डन मध्ये जाईल. 1 रन स्पोर्ट्स क्लब आणि युवा सेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा युवा सेना चषक आणि अगदी आज रंगात येताना आपल्याला. आणि या वेळेला सरळ बॅटने खेळला गेलेला फटका, बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार येतोय प्रीतम मनोहर परबच्या बॅटमधून आणि या षटकारानं मात्र मॅचला कलाटणी दिली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावांची आवश्यकता. हो, या वेळेला शरीराचा वेध घेतोय चोरट्या धावेच्या प्रयत्नात. येस नो शेवटच्या क्षणाला केली हो आणि इथे मात्र आता निशाणा चुकलाय आणि 2 धावा तिथे मात्र बघता बघता आता 1 धावेचा प्रयत्न होत नव्हता तर तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एकदा या वेळेला या बॉलला छेडलंय, बघूया आता मात्र 2 धावांची गरज होती. बॉल मैदानाच्या आत आहे की बाहेर गेलाय आणि